नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञानचा दुसरा धडा पाहणार आहोत. इयत्ता 8वी विज्ञानचा दुसरा लेसन. तुम्ही पुस्तक उघडलं असेल अशी अपेक्षा आहे. सर्वांच्याकडे पुस्तकं असतील अशीही अपेक्षा आहे. आता सर्वांच्याकडे बुक्स असायला हवीत. बुक्स असल्याशिवाय विज्ञान वगैरे शिकवता येणार नाही, यासाठीच आपण तो मागे ठेवलेला होता. आणि जरा लेट सुरुवात आपण केलेली होती विज्ञानला, कारण हे विषय असे आहेत की बुक्स तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यातल्या आकृती असतात, बऱ्याच गोष्टी असतात, त्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतात, मग तो लेसन कळतो. आता आपल्याला दुसरा लेसन पाहायचा आहे. पहिला लेसन आपला झालेला आहे मागच्या लेक्चरला. आता आपण दुसरा लेसन सुरुवात करणार आहोत. आरोग्य आणि रोग, म्हणजे हेल्थ अँड डिसीजेस म्हणतात त्याला. म्हणजे आपलं आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, या साऱ्या गोष्टींचा संदर्भ या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे आरोग्य कसं टिकवायचं, आरोग्य टिकवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण विचारात घ्याव्या लागतात. या लेसनमध्ये जवळजवळ आपल्याला 8 अभ्यास घटक अभ्यासायचे आहेत. 1 आरोग्य म्हणजे काय, 2 रोग आणि रोगाचे प्रकार, 3 संसर्गजन्य रोग, 4 सद्यस्थितीतील महत्त्वाचे रोग, 5 प्राण्यामार्फत होणारा रोगप्रसार, 6 असंसर्गजन्य रोग, 7 जेनरिक औषधे आणि 8 जीवनशैली व आजार. असे वेगवेगळे घटक आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे हेल्थ. पण हेल्थला सुरुवात करण्याच्या अगोदर, म्हणजे आरोग्य या अभ्यास घटकाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. म्हणजे थोडंसं पूर्वज्ञान आठवून पाहणार आहोत. म्हणजे लेसन शिकण्यासाठी काही पूर्वज्ञान आवश्यक आहे. म्हणजे कोणताही प्रवास, अभ्यासाचा असो किंवा कोणताही प्रवास असो, तो करत असताना आपल्याला या पूर्वज्ञानाची थोडीशी कल्पना असावी लागते. आता हे असं कोणतं पूर्वज्ञान आहे की जे आपल्याला या लेसनसाठी आवश्यक आहे, ते पाठीमागच्या इयत्तेत झालेलं असतं. त्यावरून काही प्रश्न विचारलेले असतात बघा. पहिलंच सदर दिलेलं आहे, थोडे आठवा. थोडे आठवा म्हणजे मागे झालेलं आहे, थोडंसं आठवून पाहण्याची गरज आहे. त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? हा प्रश्न तुम्हाला तुमचा आरोग्य कसं आहे हे तपासण्यासाठी किंवा आरोग्य ठीक आहे की नाही हे समजण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारलेला दिसतो. त्याचं उत्तर सर्वांचं माझ्या माहितीप्रमाणे होय असं असेल. म्हणजे कधी कधी केव्हा ना केव्हा आपण आपल्या आरोग्य समस्येमुळे शाळेतून सुट्टी घेतलेली असते, आहे की नाही. मग त्याचं उत्तर असतं होय. खूप जास्त बरं वाटत नसेल अशा वेळी शाळेतून सुट्टी घेतलेली आहे आपण, आहे की नाही, कधी ना कधी, केव्हा ना केव्हा. नंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला म्हणजे कुठे मागे वगैरे व्हायची सुद्धा गरज नाही. आपण आजारी पडतो म्हणजे काय होतं माहीत आहे, आपलं स्वास्थ्य बिघडतं. म्हणजे काही दुखू खुपू लागतं, आधी ताप येतो, डोकं जड होतं, सर्दी खोकला होतो, कधी पोट बिघडतं, कधी वॉमिटिंग उलट्या होतात, कधी जुलाबानं सुरुवात होते. असं कोणत्या ना कोणत्या मार्गानं आपलं स्वास्थ्य बिघडणं म्हणजे आजारी पडणं. समजतंय ना तुम्हाला सर्वांना? नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का. आणि नीट लक्ष, जिथं थांबण्याची गरज आहे ना तिथं थांबायचं, पॉज करायचा, ते लिहून घ्यायचं, पाठ करायचं आणि मग पुढे जायचं. तर विज्ञान तुम्हाला समजेल. नाहीतर भजन कीर्तन ऐकल्यासारखं ऐकून ते काही समजणार नाही. ओके. तिसरा बघा, तिसरा प्रश्न काय आहे, आजारी पडल्यानंतर कधी कधी औषध उपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते. तर कधी कधी डॉक्टराकडे जाऊन औषध उपचार घ्यावा लागतो. असे का होते रे? त्याचं काहीतरी कारण असेल ना. त्याचं कारण तुम्ही सांगाल का काय कारण आहे? म्हणजे कधी कधी आजारी पडतो आपण आणि काही काळानंतर बरंही होतं, बरं वाटायला लागतं. पण कधी कधी डॉक्टरकडे जाऊन औषध उपचारच करावा लागतो. असं का होतं?
कारण काही आजार घरगुती उपचाराने बरे होतात. त्यामुळे जरी रोगाचा संसर्ग झाला तरी त्याला होणारा त्रास थोड्या कालावधीसाठी त्रास होत असतो आणि मग काही कालावधी लोटल्यानंतर तो बरा होतो. पण काही वेळेला अशा उपायाने बरं वाटत नाही. अशा वेळेला डॉक्टरांनी केलेल्या उपचाराचीच गरज भासते. म्हणून आपण कधी डॉक्टराकडे जातो तर कधी घरच्या उपायानेच तो बरा होतो. असे हे 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आता हे 3 प्रश्न त्याची उत्तरं पाहिल्यानंतर आपण पहिल्या अभ्यास घटकाकडे वळायचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की या लेसनमध्ये, या पाठामध्ये आपणाला एकूण 8 अभ्यास घटक अभ्यासायचे. पुन्हा एकदा सांगतो, नीट ध्यानात घ्यायचे. एक आहे आरोग्य, दुसरा आहे रोग व रोगांचे प्रकार, तिसरा आहे संसर्गजन्य रोग, चौथा आहे सद्यस्थितीतील महत्त्वाचे रोग, पाचवा आहे प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार, 6वा आहे असंसर्गजन्य रोग आणि 7वा आहे जेनेरिक औषधे आणि शेवटचा 8वा आहे जीवनशैली आणि आजार यांचा संबंध. असे 8 घटक आपण अभ्यासणार आहोत. किती घटक अभ्यासणार? 8. कोणकोणते म्हटलं की लगेच पाठ पाहिजेत. म्हणजे आपणाला या धड्यात काय शिकायचं हे तरी माहीत पाहिजे ना, मग आपण शिकायला निघलेलं चांगलं. जर आपणाला काय शिकायचं हेच माहीत नाही तर काय शिकणार आपण, आहे की नाही? बऱ्याच वेळेला आरोग्य व रोग या दुसऱ्या धड्यात काय शिकायचं आहे असं आम्ही जेव्हा मुलांना विचारतो तेव्हा त्यांना काहीच सांगता येत नाही. आपण आरोग्याबद्दल शिकणार आहे, रोगाबद्दल शिकणार आहे, रोगाच्या प्रकाराबद्दल शिकणार आहे, संसर्गजन्य रोगाबद्दल शिकणार आहे, सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचे रोग कोणते आहेत त्याबद्दल शिकणार आहे, प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार पाहणार आहे, असंसर्गजन्य रोग पाहणार आहे, त्यावरची जेनेरिक औषधं काय असतात ती पाहणार आहे आणि जीवनशैली आणि आपलं आरोग्य याचा संबंध काय असतो. म्हणजे आपल्या जीवनशैलीमुळं कोणकोणते रोगांचा प्रसार होतो. असे 8 घटक पाहणार आहे. त्यासाठी आपण पूर्वज्ञान चेक केलं. आता आपण आपल्या हेल्थकडे, म्हणजे पहिला अभ्यास घटक जो आहे त्या अभ्यास घटकाकडे वळूया. तर हा अभ्यास घटक जो आहे त्या अभ्यास घटकाकडे वळताना बघा 2.1 या आकृतीमध्ये एक मुलगा बेडवरती झोपलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे. स्वास्थ्य बिघडलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे? त्याचं डोकं खोपू लागलेलं आहे, आधी ताप आलेला असेल, डोकं बिघडलेलं असेल, डोकं जड झालं असेल, सर्दी खोकला आला असेल, पोट बिघडलं असेल, काहीतरी झालं असेल म्हणून तो बेडवरती पडून आहे की नाही. मग अशा पद्धतीनं आरोग्य बिघडलं की आपणाला बेडवरती बेड रेस्ट घ्यावी लागते. मग त्याच्या अगोदरच आपण सुधारलं पाहिजे, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आता आरोग्यामध्ये आपणाला बघा पहिला जो अभ्यास घटक आहे तो हेल्थ आहे, आरोग्य. रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. म्हणजे आपणाला कधीच कोणताही रोग झाला नाही याचा अर्थ आपण पूर्ण निरोगी आहोत असा अजिबात होत नसतो. मग काय असतं? शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. म्हणजे शरीराला कदाचित आपल्या आरोग्य म्हणजे रोग झाला नसेल, पण मानसिक रोग होऊ शकतो, सामाजिक रोग होऊ शकतो. म्हणजे तिन्ही दृष्टीनं, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीनं पूर्णतः आपण जेव्हा सुदृढ असतो तेव्हाच आपली स्थिती योग्य आहे आणि आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येतं. आता रोग म्हणजे काय बघा, इथं दिलेलं आहे. आपण थोडा 8वामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. पुन्हा एकदा त्याची व्याख्या आहे बघा. रोग म्हणजे काय? शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. प्रत्येक रोगाची काही विशिष्ट लक्षणे असतात. बघा, शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरामध्ये महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये म्हणजे जीवनासाठी आवश्यक असणारी कार्य आपणाला रोज शरीराकडून करवून घ्यावी लागतात. त्या कार्यामध्ये मानसशास्त्रीयरित्या आणि शरीर क्रियात्मक या दोन्ही रीतीनं म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या घटकातून जेव्हा अडथळा आणणारी स्थिती निर्माण होते तेव्हा त्याला रोग असं म्हणतात. वेगवेगळे रोग असतात आणि हे वेगवेगळे रोग शरीराला वेगवेगळ्या कारणाने जडले जातात, म्हणजे शरीरामध्ये निर्माण होतात. ओके. आता बघा, रोगाचे प्रकार. रोगाचे जे प्रकार आहेत ते रोगाचे प्रकार तुम्ही म्हणाल मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन, संश्लेषण, हृदयविकार अशा विविध रोगाची नावं तुम्ही नक्कीच ऐकले असतील, आहे की नाही.
या सर्व रोगांची कारणं आणि लक्षणं वेगवेगळी असतात. म्हणजे मधुमेह वेगळ्या कारणासाठी होतो, त्याची लक्षणं वेगळी असतात. सर्दी वेगळ्या कारणाने होती, त्याची लक्षणं वेगळी असतात. दमा वेगळ्या कारणाने होतो, त्याचीही लक्षणं वेगळी असतात. नंतर हृदयविकार वेगळ्या कारणाने होतो, त्याचीही लक्षणं वेगळी असतात. डाऊन संलक्षण हा सुद्धा रोग वेगळ्या पद्धतीनं आपणाला होऊ शकतो आणि कारणं लक्षणं वेगवेगळे असू शकतात. विविध रोगांचं वर्गीकरण जे केलं जातं ते वर्गीकरण करणारा एक चार्ट खाली दिलेला आहे. पुस्तक असलं तर पुस्तकात नीट बघायचं. चार्ट जो दिलेला आहे तो तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा आहे बघा. टाईप्स ऑफ डिसीजेस असं म्हटलेलं आहे. कालावधीनुसार पहिल्यांदा रोगाचे 2 प्रकार पडतात. एक कालावधीनुसार होणारे रोग आणि दुसरं कारणानुसार होणारे रोग. आता कालावधीनुसार होणारे रोग जे असतात ना ते दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग असे 2 प्रकारात त्याचं विभाजन केलं जातं. आणि कारणानुसार होणारे असतात ना ते अनुवंशिक रोग असतात आणि उपार्जित रोग असतात. आता उपार्जितमध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य असतात. त्यामध्ये उदाहरणंही दिलीत बघा. सर्दी, फ्लू, डेंग्यू हे संसर्गजन्य आहेत आणि मधुमेह, हृदयविकार हे असंसर्गजन्य आहेत. आता संसर्गजन्य असंसर्गजन्य म्हणजे काय, किंवा कारणानुसार होणारे रोग, अनुवंशिक, उपार्जित हे काय आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. एक एक करून पाहणार. ओके, चला पुढे. चार्ट पाहून घेतला का? अशा ठिकाणी आपण पॉज केलं पाहिजे आणि मग पॉज करून तो चार्ट लिहून काढला पाहिजे. मग तो चार्ट जो आहे ना तो चार्ट आपण पाठ केला पाहिजे. मग पाठ करून पुढे गेलं की मग लगेच लक्षात येतं कोणकोणते रोग आहेत, नावं काय आहेत, मग ते पुढे येत असतात. त्याच्या अगोदर तुम्हाला दुसरा एक चार्ट हा लेसन शिकण्याच्या सुरुवातीला जर करता आला, किती पेजवरती शेवटचा चार्ट असेल बघा. शेवटचा जो पेज आहे त्या पेजवरती तुम्हाला चार्ट दिलेला नाही आहे मला वाटतं. ठीक आहे, असू दे. तो एक चार्ट पाहायला पाहिजे होता आपण, पण इकडे दिलेलाच नाही आहे की नाही. तर हे जे वेगवेगळे रोग असतात ना ते वेगवेगळे रोग कोणकोणत्या कारणामुळं होतात आणि कोणत्या कालावधीत होतात यावरून त्यांचे वेगवेगळे पद्धतीनं विभाजन केलं असतं. त्याचा हा चार्ट आहे. तो तुम्ही पॉज करून काय कराल, नक्की तुम्ही पॉज कराल, तो लिहून काढाल, पाठ कराल अशी अपेक्षा आहे आणि मगच पुढे जाल. ओके, तर आता सांगा पाहूमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा. इकडे एक 2.2 ही आकृती दिलेली आहे. थुंकीद्वारे होणारा रोग प्रसार. ओके, म्हणजे आपल्या शरीरातून मोठे दवबिंदू जमिनीवरती काही सेकंदात स्थित होत असतात आणि त्यांच्यातून आपणाला झालेले वेगवेगळे आजार. आत्ताचा जो कोरोना आहे तो सुद्धा आपल्या ड्रॉपलेट्समधूनच जास्त प्रसार होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कोरोना झाला असेल तर तो व्यक्ती थुंकला किंवा तो व्यक्ती खोकला किंवा त्यानं शिंकरलं तर त्यांच्या ड्रॉपलेट्समधून त्या कोरोनाचे जो जीवाणू विषाणू असतील ते आपल्यापर्यंत येतात. ओके, पुढे बघा. सांगा पाहूमध्ये काय दिले बघा. खाली दिलेल्या रोगाचा प्रसार कोणत्या माध्यमाद्वारे होतो. आता ही माध्यमं आपणाला सांगायची आहेत. कावीळ कोणतं माध्यम आहे बघा. कावीळ हा रोग जो आहे तो रोग कोणत्या माध्यमाद्वारे होतो. रोगाचं नाव दिलेलं आहे, तुम्हाला त्याचं माध्यम सांगायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का कावीळ कोणत्या माध्यमाद्वारे होतो? नाही माहिती. मग नीट ऐकायचं आणि वाटलं तर थांबवून लिहूनही घ्यायचं आणि ते पाठ करून ठेवायचं. ओके, हे प्रश्न फार महत्त्वाचे असतात. मग लेसन समजत जातो आणि मग समजलं की ते दीर्घकाळ लक्षात राहतं बरं का. बघा, कावीळ हा रोग आहे ना दूषित अन्न आणि दूषित पाणी. काही प्रकारचे कावीळ त्याला हेपॅटायटिस बी असं म्हणतात. ही दूषित रक्तावाटेसुद्धा होतं. म्हणजे कावीळ 2 प्रकारचे असतात. कधी कधी ऐकलं असेल बघा, कावीळ रक्तात उतरली म्हणतात आहे की नाही, मग ती आवरत नाही. तर ही हेपॅटायटिस बी असते. त्याला दूषित रक्तावाटे होणारे कावीळ म्हणतात. दूषित पाणी, दूषित अन्न आणि दूषित रक्त या तिन्हीद्वारे कावीळ होऊ शकते. नंतर मलेरिया आहे. मलेरिया हा एकमेव डासांच्या दंशामुळे होतो, समजलं. नंतर खरूज आहे. खरूज म्हणजे आता तुम्ही पाहिले की नाही माहीत नाही, आपल्या बोटाचे सांधे जे असतात त्या सांध्यामध्ये म्हणजे इन्फेक्शन होतं. आता हे कसं होतं, त्या खरजेच्या किड्या असतात, म्हणजे स्क्रॅबीज माइट्स असतात. तर त्यांचा संपर्क झाला की खरूज नावाचा रोग होतो. म्हणजे हा किडा असतो, एक खरजूचा किडा, तो आपल्या शरीरावरती संसर्ग झाला की खरूज येते मग. आणि क्षयरोग जो आहे, क्षयरोग म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये
त्याला काय म्हणतात माहिती आहे, TB. क्षयांच्या जीवाणूमुळे दूषित झालेल्या हवेमुळे, म्हणजे क्षयरोग हवेतून येतो. आणि दूषित जर क्षयाच्या जीवाणूने हवा दूषित असेल तर क्षयरोग होतो. ओके. नंतर हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे बघा, क्षयरोग. म्हणजे एखाद्याला TB झाला ना, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात TBचा प्रसार करत असतो, खोकण्याद्वारे, शिंकण्याद्वारे, शिंकरण्याद्वारे. नंतर आपल्याला पाहायचं डेंगू. डेंगू हा सुद्धा मलेरियाप्रमाणे डासाच्या विशिष्ट प्रकारच्या डासाच्या दंशामुळे होतो. नंतर अतिसार हे दूषित अन्न, दूषित पाणी यामुळे होणारा रोग आहे. त्याला हगवण असं म्हणतात, माहिती आहे तुम्हाला. उलटी, हगवण हे दूषित अन्न आणि दूषित पाणी यामुळे होणारे रोग आहेत. आता नंतरचा रोग दिलेला आहे तो म्हणजे नायटा. आपल्या शरीरावरती बघा नायटे उठतात संपर्कजन्य अशा कवकांच्यामुळे, म्हणजे बुरशी म्हणतात त्याला, बुरशी. हे कवक असतात त्यामुळे ते नायटे येतात. आणि स्वाईन फ्ल्यू हा जो रोग आहे, तो स्वाईन फ्ल्यू रोगाचे काही विषाणू असलेल्या दूषित हवा जी असते त्यातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. ज्या हवेत स्वाईन फ्ल्यू रोगाचे विषाणू आहेत ते हवा जर आपण इनहेल केली, म्हणजे त्याचं श्वसनाद्वारे शरीरात घेतली, तर अशा वेळेला नेहमी हा स्वाईन फ्ल्यू होतो. असे वेगवेगळे रोग कोणत्या माध्यमातून होतो मी सांगितलेलं आहे. ती माध्यमं सारी लिहून घ्यायची व्यवस्थित, किंवा ती माध्यमं पाठ करून ठेवायची, किंवा न लिहिता न पाठ करता लक्षात राहिली तर अजून चांगलं. समजलं. माझा तरी ते लिहिण्यावरून वहीत असण्यावर काही विश्वास नसतो. मी तरी नेहमी असं सांगतो, वहीत पुस्तकात असण्यापेक्षा डोक्यात असलं पाहिजे. ते कुठं असलं पाहिजे? डोक्यात. नंतर रोगजंतू म्हणजे काय विचारलेलं आहे बघा. रोगजंतू म्हणजे काय रे? ज्या सूक्ष्मजीवांमुळे रोगाचा प्रसार होतो त्या सजीवांना रोगजंतू असं म्हणतात. असे काही सूक्ष्मजीव हवेत, पाण्यात, अन्नात असतात की त्यामुळे रोगाचा प्रसार होतो, त्यांना म्हणायचं रोगजंतू. आणि तिसरा संसर्गजन्य रोग म्हणजे काय? संसर्गजन्य रोग म्हणजे काय काय सांगता येईल रे? संसर्गजन्य रोग म्हणजे जो रोग, त्या रोग्याच्या, जे रोग दूषित हवा, दूषित पाणी, अन्न किंवा वाहक, कीटक, प्राणी याद्वारे पसरतात. म्हणजे एखाद्या रोग्याच्या संपर्कात गेल्यानंतर जे संसर्ग होऊन आपल्याला होऊ शकतात किंवा होण्याची शक्यता निर्माण होते, अशा रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. काय म्हणायचं? संसर्गजन्य रोग. आता पुढे बघा, दुसरा पेज, या लेसनचं दुसरा पेज काढा. इकडे एक चार्ट दिलेला आहे, दिसतोय तुम्हाला चार्ट? हां. तर संसर्गजन्य रोग, संक्रामक रोग असे दोन प्रकारचे रोग दिलेले आहेत बघा. संसर्गजन्य रोग आणि म्हणजे संक्रामक रोग जे आहेत, ते दोन शब्द जरी असले तरी त्याचा अर्थ एकच आहे. संसर्ग होणे म्हणजेच संक्रमण होणे. ओके. दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा वाहक, काही वाहक असतात, माशी, कीटक, इतर प्राणी याद्वारे पसरणारे जे रोग असतात, अशा रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. उदाहरणार्थ कावीळ असते, अतिसार असते, क्षय असते, पटकी असते, नंतर विषमज्वर असतो, अनेक रोग असतात बरं का. स्वाईन फ्ल्यू असतो, मलेरिया असतो, डेंगू असतो, हे सारे संसर्गजन्य रोग आहेत. खाली एक चार्ट दिला आहे, तुम्ही पाहिला असेल अशी अपेक्षा आहे. पाहिला का? पेज नंबर 7 वरती दिलेला आहे पहा. तर हा जो चार्ट दिलेला आहे तो नीट पाहायचा. त्यामध्ये बघा रोगाचं नाव एका कॉलममध्ये दिलेलं आहे. नंतर दुसऱ्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे? कारक. तिसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे संक्रमणाचे माध्यम. चौथ्या कॉलममध्ये दिलेलं आहे लक्षणं. आणि 5व्या कॉलममध्ये दिलेला आहे उपाय आणि उपचार. म्हणजे वेगवेगळे रोग, त्याचे उपाय, उपचार, लक्षणं, माध्यम, कारक हे सारं दिलेलं आहे बघा. पहिला दिलेला आहे, किती रोग दिलेले आहेत एकूण? क्षय, कावीळ, अतिसार, पटके आणि विषमज्वर, 5 दिलेले आहेत. आता आपण एक एक करून या संसर्गजन्य रोगांची माहिती घेणार आहोत. पहिला आहे क्षय. त्याला म्हणतात ट्युबरक्युलोसिस, किंवा त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये जर उच्चार करायचा झाला तर TB, ट्युबरक्युलोसिस. ओके. हा कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो. कोणत्या जीवाणूमुळे होतो? बॅक्टेरियम ट्युबरक्युली. काय नाव आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. एकत्र म्हणायचं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली.
आता संक्रमण कुठून होतं या जीवाणूंचं बघा, रोग्याच्या थुंकीतून येतो तो. म्हणजे एखाद्या रोग्याला क्षय झाला आणि आपण त्याच्याजवळ गेलो, तो थुंकला, त्याच्या तोंडातून तुषार उडले, हवेमार्फत प्रसार होणाऱ्या रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असणे आणि रोग्याच्या वस्तू वापरणे, त्यामुळं क्षयरोग होऊ शकतो. म्हणून तर अशा रोग्याला आपल्या घरामध्ये सुद्धा वेगळं ठेवलं जातं. त्याची भांडी, त्यांचं अंथरूण, त्याची झोपण्याची रूम हे सारं वेगळं करतात. त्याची लक्षणं काय असतात बघा, दीर्घ मुदतीचा खोकला असतो. म्हणजे खोकला थांबत नाही, खूप काळ हा खोकला येत राहतो. थुंकीतून रक्त पडणे, थुंकताना कधी कधी रक्त येतं. वजन कमी होणे, श्वासोश्वास प्रक्रियेत त्रास होणे ही त्याची लक्षणे आहेत. समजलं. उपाय आणि उपचार काय आहे? BCG लस टोचून घ्यावी लागते यासाठी. मग TB रोग आपल्याला होत नाही. रुग्णास इतरापासून वेगळं करावं लागतं. म्हणजे घरात त्याच्या संपर्कात कुणी जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. नियमित औषध DOT डॉट हा उपचार करावा लागतो. नियमित औषध घ्यावी लागतात. नियमित घ्यावी लागतात असं का म्हटलं माहिती आहे का? बऱ्याच वेळेला बघा, ही क्षयरोग आहे ना, याची ट्रीटमेंट जी असते ती ट्रीटमेंट 6 महिन्याची असते. आणि बऱ्याच वेळेला एका महिन्यात हा बरा झाल्यासारखा वाटतो आणि रोगी काय करतात, ती ट्रीटमेंटमध्येच थांबवतात आणि मग हा रोग पुन्हा डोकं वर काढतो. पुन्हा डोकं वर काढतो म्हणजे हा रोग पुन्हा नव्यानं जन्म घेतो असं म्हणा. समजते तुम्हाला? हे कॉलम आहेत ना, ते सारं पाठ करून ठेवायचं. संसर्गजन्य रोगाची लक्षणं दिलेली आहेत, कारकं दिलेली आहेत, संक्रमण माध्यमं दिलेली आहेत, उपाय आणि उपचारसुद्धा दिलेले आहेत, आहे की नाही. दुसरा रोग बघा. दुसरा रोग जो आहे तो दुसरा रोग आहे कावीळ. कावीळ, त्याला हिपॅटायटिस असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? हिपॅटायटिस. विषाणू हिपॅटायटिस या विषाणूमुळे तो होतो. हिपॅटायटिस या विषाणूचे हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, हिपॅटायटिस D आणि हेपॅटायटिस E असे वेगवेगळे प्रकार आहेत. संक्रमणाचं माध्यम काय आहे बघा? पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तपराधन. रक्तपराधन म्हणजे कळतं की नाही? आपण जेव्हा रक्त दुसऱ्याला देतो तेव्हा आपल्या शरीरात जी सुई करतात ती जर वापरलेली असेल आणि चुकून कावीळ झालेल्या माणसाला वापरलेली असेल तर आपल्यामध्ये सुद्धा संक्रमण होतं. नंतर त्याची लक्षणं बघा. भूक मंद होते, गर्द पिवळी लघवी येते, थकवा जाणवतो, मळमळ, उलटी आणि राखाडी विष्ठा. मल जो असतो तो राखाडी असतो. ओके. अशी वेगवेगळी लक्षणं दिसली की समजायचं आपल्याला कावीळ झालेली आहे. त्यावर उपाय आहेत का? तर आहेत. पाणी उकळून आणि गाळून प्यावं लागतं त्यासाठी. मग कावीळीसारखे रोग अजिबात होणार नाहीत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत, तरच या रोगापासून आपण आपला बचाव करू शकतो. म्हणजे रोग होण्याच्या अगोदरच ही काळजी घेतली गेली पाहिजे. त्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. म्हणजे उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. म्हणजे रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा त्यावरती प्रतिबंध करणं कधीही चांगलं. नंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे अतिसार. अतिसारला मराठीत दुसरा शब्द आहे हगवण. त्याला काय म्हणतात? डायरिया. काय म्हणायचं? डायरिया. हा कुणामुळे होतो? विषाणूमुळे होतो, जीवाणूमुळे होतो. शिगेला बॅसिलस. काय नाव आहे? शिगेला बॅसिलस, अँटीमिबा आणि हिस्टोलिटिका. हे 3 प्रकारचे जे विषाणू जीवाणू आहेत त्यांच्यामुळे हा रोग होतो. कुठून येतात हे जीवाणू विषाणू? दूषित अन्नातून येतात आणि दूषित पाण्यातून येतात. दूषित अन्न आणि पाणी सेवन केल्यानंतर अतिसार होतो किंवा हगवण होते. लक्षणं काय आहेत? पोट दुखायला लागतं, पाण्यासारखं पातळ जुलाब यायला लागतात, आहे की नाही. आणि हा अनुभव तुम्हा सर्वांना असणार, आहे की नाही. कधी ना कधी हा अतिसार नावाचा रोग प्रत्येकाला होतोच. उपाय आणि उपचार काय आहेत? अन्न झाकून ठेवावे, म्हणजे अन्न दूषित होऊ नये त्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून आणि गाळून प्यावे. जलसंजीवनी ORS घ्यावी. समजलं? जलसंजीवनी मिळते ती आपण घेतली पाहिजे. जलसंजीवनी म्हणजे ORS असते. ओरल घ्यायचा. हा त्याला काय म्हणतात? मीठ साखरेचं पाणी म्हणा किंवा त्याला सलाईन असंही म्हणा. त्यामुळं बऱ्यापैकी
हा रोग नाहीसा होताना आपल्याला दिसतो. नंतर आहे पटकी. हा पटकी जो रोग आहे तो कशामुळे होतो बघा, जीवाणूमुळे होतो. कोणत्या जीवाणूमुळे होतो? फिब्रिओ कॉलरी. नंतर हे जीवाणू कुठून येतात? दूषित अन्नातून आणि दूषित पाण्यातून येतात. पटकीला कॉलरा असं म्हणतात. समजलं? कॉलरा कुठून होतो? दूषित अन्न आणि दूषित पाणी. मग त्याची लक्षणं काय असतात? उलट्या, सतत उलट्या होत असतात, तीव्र जुलाब होत असतात, पोट दुखत असतं, पायात पेटके येत असतात. मग त्यासाठी उपाययोजना, काळजी कोणती घेतली पाहिजे? उपचार पद्धती काय असते? स्वच्छता राखावी, उघड्यावरती अन्नपदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. कॉलरा प्रतिबंधक लस असते, पटकीची एक लस असते, ती आपण घेतली पाहिजे. नंतर शेवटचा या चार्टमधला एक रोग आहे बघा, विषमज्वर. त्याला टायफॉईड असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? टायफॉईड. हाही विशिष्ट प्रकारच्या जीवाणूमुळेच होतो. हे सारे रोग जे आपण पाहिले 4-5 ते सारे संसर्गजन्य रोग आहेत. विशिष्ट प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूमुळे होणारा त्यांचा प्रसार होत असतो. विषमज्वर म्हणजे टायफॉईड हा जीवाणूमुळे होतो. कोणता जीवाणू आहे बघा? साल्मोनेला टायफी. समजलं? मग कुठून येतो हा साल्मोनेला टायफी? तर दूषित अन्न आणि दूषित पाण्यामधून येतं. बरेच रोग बघा संसर्गजन्य दूषित पाणी आणि दूषित अन्न इथून येतात. त्यांची लक्षणं काय आहेत बघा विषमज्वराची? भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ येणे, नंतर उलटी, अतिसार आणि 104 अंश इतकं तापमान, समजलं, पर्यंत ताप येणं, म्हणजे 100च्या वरती ताप जातो. नंतर बघा स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावं. त्याच्यावर उपाय करायचा असेल तर नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक असं पाणी पिलं पाहिजे. लसीकरण करून घेतलं पाहिजे आणि सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीनं लावली पाहिजे. असे काही उपाय. तर हा जो चार्ट आहे तुम्ही जर पाहिला व्यवस्थित, हा थांबायचं इथं पॉज करायचा, जरा बघायचं त्याची लक्षणं आणि त्याच्यावरचे उपाय कशामुळे होतो हे पाठ करत करत मग पुढे जायचं. थोडं पाठांतर करत करत पुढं गेलं, समजून घेत घेत पुढं गेलं तर निश्चित आपणाला त्याची मदत होते पुढे लेसन समजत जायला. नाहीतर मग तुम्ही वाचत जाणार, मी शिकवत जाणार, तुम्ही ऐकत जाणार, उपयोग काहीच नाही. ओके. आता बघा ही 2.3 काही संसर्गजन्य रोग ही आकृती चार्टच्या स्वरूपात आपल्याला टेबलच्या स्वरूपात दिलेली होती. ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावर कसाही प्रश्न विचारला जातो, छोट्या छोट्या कृत्या विचारल्या जातात. आता तक्ता पूर्ण करामध्ये काय दिले बघा, अत्रशोध, हिवताप, प्लेग, कुष्ठरोग अशा विविध रोगांची माहिती मिळवा आणि वरीलप्रमाणे तक्ता करा. म्हणजे तुम्ही जर मी 1-2 तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो, ज्या सर्व सांगत बसणं काही शक्य नाही. ओके. तर पहिल्यांदा आपल्याला रोगाचं नाव सांगावं लागेल, आहे की नाही. कोणता रोग घेऊ याला पण सांगा, अत्रशोध घेऊ याला, आहे की नाही. म्हणजे आपल्याला त्याचे काय काय सांगायचे आहेत, त्याचा कारक सांगायचे आहेत. नंतर काय सांगायचं आहे, कारक झाल्यानंतर माध्यम सांगायचं आहे. नंतर माध्यम झाल्यानंतर लक्षणं सांगायचे आहेत. नंतर उपचार सांगायचे आहेत, आहे की नाही. तर आपण एखादा बघूयाला, आहे की नाही. कोणता बघूयाला सांगा, कोणता आपणाला बघता येईल. रोगाचं नाव डेंगू बघता येईल आपणाला, नंतर स्वाईन फ्लू बघता येईल, एड्स बघता येईल. अशी विविध माहिती तुम्ही मिळवा आणि ती माहिती मिळवून झाल्यानंतर तशा पद्धतीचा एक चार्ट करून, म्हणजे लेसन संपल्या हे सारे अगोदर उपक्रम करायचे, ते तुम्हाला दिलेले असतात. मी सांगून नुसतं काही उपयोग होणार का सांगा बघू. काही उपयोग होणार नाही. तर काही त्याचा उपयोग व्हायचा असेल तर ते तुम्ही तुमच्यासाठी दिलेलं जे आहे मॅटर ते तुम्ही सोडवलं पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे, आहे की नाही. तुम्ही तशा पद्धतीच्या कृत्या केल्या पाहिजेत. आता काही संसर्गजन्य रोग झाल्यानंतर हा तक्ता तुम्ही पूर्ण करा. तुमच्यासाठी एक उपक्रम दिलेला आहे. निरीक्षण करा आणि चर्चा करासाठी एक आकृती दिलेली आहे बघा. 2.4 परिसरातील अस्वच्छता कशामुळे होते. बघा काय काय दिलेलं आहे आकृतीमध्ये. एक कीटक आहे मध्यभागी. तो कीटक जो असतो ना, तो आपल्या अवतीभोवती टायर पडलेले असतात, त्यात पाणी साठतं.
बॅरेल असतात किंवा ड्रम असतात त्यामध्ये पाणी साठतं, किंवा बकेट असते त्यामध्ये साठलेलं पाणी असतं, किंवा दलदलीचा प्रदेश असतो, किंवा एखादी विहीर असते, आड असतो, आणि एखादी आपल्या घरामध्ये सुद्धा फुलदाणी वगैरे असते, किंवा एखादी कुंडी असते. अशा विविध कारणांनी हे डास निर्माण होत असतात आणि मग ते डास आपणाला चावतात आणि रोगाचा प्रसार होतो. इंटरनेट माझा मित्र म्हणजे मध्ये काय सांगितले बघा, कांजण्या, चिकन पॉक्स या रोगाची माहिती, कारणं, लक्षणं आणि उपाय शोधायला सांगितलेले आहेत. कोणता रोग आहे? कांजण्या. कांजण्या म्हणजेच काय म्हणतात त्याला माहिती आहे का तुम्हाला? कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स. हे सर्वांनाच येतात बरं का. म्हणजे चिकन पॉक्स हा जो रोग असतो, म्हणजे काय म्हणायचं, कांजण्या शरीरावरती येतात, ते प्रत्येकाला एकदा येऊन जातात. म्हणजे असं एकही व्यक्ती नसतो, कधी ना कधी. काहींना लहानपणी येतात आणि काहींना मोठेपणी येतात. लहानपणी येणं चांगलं, समजलं. लहानपणी एकदा येऊन गेलं की मग काही टेन्शन नाही राहत, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं ही सारे काय आहेत आपणाला म्हणजे चिकन पॉक्स या रोगाची माहिती, कारणं आणि लक्षणं विचारलेली आहेत. आता हे चिकन पॉक्स हा जो रोग आहे तो अंगावरती पुरळ येणं, समजलं. त्याची कारणं जर पाहिली तुम्ही तर अंगावरती पुरळ येणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. रोग प्रसार जो होतो याचा स्वाईन फ्लूसारखाच संसर्गानंच होत असतो, समजलं. संसर्गानं होणारे हे सारे रोग आहेत. तर दुसरा प्रश्न विचारला आहे, अधिक माहिती घ्या. पल्स पोलिओ अभियान आणि पल्स पोलिओ अभियान आणि WHO WHO. आता पल्स पोलिओ अभियान जे आहे बघा, घरामध्ये पोलिओ होऊ नये म्हणून घरामध्ये लोक येतात, सरकारी लोक असतात हे, आणि सरकारी लोक येऊन आपणाला 2 थेंब लस पाजून जातात. बघितलं असेल तुम्ही कधीतरी. कधी कधी रस्त्यावरच थांबलेले असतात आणि रस्त्यावर थांबल्यानंतर येणं जाणारी जी मुलं असतात त्या मुलांच्यामध्ये अशा पद्धतीचा रोग होऊ नये, अशा पद्धतीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची खबरदारी म्हणून ती पोलिओ अभियान राबवलेलं असतं. म्हणजे काय आहे माहीत आहे? WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतात त्याला. ही जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या संपूर्ण जगभरामध्ये आरोग्य हेल्थवरती काम करणारी एक जागतिक संघटना आहे. ती अशा पद्धतीचे रोग जे असतात, जे मनुष्यहानी ज्यातून संभवते, असे रोग जे आहेत ते रोग होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असते. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची अशी एक संघटना WHO ही संघटना आहे. नंतर त्या आकृतीवरून काही प्रश्न खाली विचारलेले आहेत बघा. चित्रातील पाणी साठलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात? आता हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही, आहे की नाही. चित्रामध्ये ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत, आता त्या साऱ्या वस्तूमध्ये पाणी साठतं बघा. टायर आहे, ड्रम आहे, बकेट आहे की नाही. मग ह्या साऱ्या वस्तूंमध्ये पाणी साठतं की नाही सांगा बघू? साठतं पाणी, आहे की नाही. मग हे पाणी कुठे कुठे साठतं? अवतीभोवती तुमच्या तुम्ही पाहिलं असेल का नाही पाहिलं? अस्वच्छ परिसर असला ना तर अस्वच्छ परिसर ज्या ज्या ठिकाणी असतो तिथं पाणी साठतं, किंवा ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीगच ढीग लागलेले असतात तिथंही पाणी साठून राहिलं की अशा पद्धतीचे रोग होतात, समजलं. मग अशा पद्धतीचे जीवाणू विषाणू तिथे वाढतात आणि मग असे जीवाणू विषाणू जर वाढले तर निश्चितच मग काय होतं रे? निश्चितच हे जीवाणू विषाणू म्हणजे रोगाचा प्रसार करत असतात. रोगाचा प्रसार करण्यासाठी हे कारणीभूत ठरत असतात. म्हणून अशा ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण काय करू नये? अशा वस्तू ठेवूच नाहीत ज्यामध्ये हे डास, जीवाणू, विषाणू हे सारे वाढू शकतात आणि त्यामुळे रोगाचा प्रसार होतो, आपलं आरोग्य धोक्यात येतं. अशा गोष्टी आपण करूच नाही, आहे की नाही. डासाची पैदास होते या ठिकाणी, आणि जर डासाची पैदास होत असेल तर आपण त्या गोष्टी कशाला करायच्या, आहे की नाही. पुढे बघा, 7वं पेज संपलेलं आहे. 8व्या पेजवरती या सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग आपण पाहतोय. पहिला मुद्दा काय पाहिला माहिती आहे तुम्हाला? आरोग्य.
नंतर रोग म्हणजे काय, नंतर रोगाचे प्रकार संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य. त्यातला संसर्गजन्य रोग आपण नीट पाहिले. आता पाहिलेले सारे रोग संसर्गजन्य होते. आता सद्यस्थितीतील महत्त्वाचे रोग कोणते? वेगवेगळे रोग आत्ता अलीकडच्या काळामध्ये जास्त त्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. असे कोणकोणते रोग आहेत बघा. प्रश्न तुम्हाला 3 विचारले. शाळेमध्ये स्वच्छता हाच उपक्रम का राबवला जातो? बघा, शाळेमध्ये सुद्धा हा एक उपक्रम आहे आणि हा उपक्रम शाळेमध्ये राबवला जातो. म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये प्रवेश करत असताना अस्वच्छ हातावर अनेक रोगजंतू असतात. माहीत आहे आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा जर अस्वच्छ हात घेऊन शाळेत गेलो तर आपल्या अस्वच्छ अशा हातावरती अनेक रोगजंतू असतात. हे रोगजंतू तोंडावाटे शरीरात गेल्यास विविध प्रकारचे पोटाचे विकार निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे हात स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण शिक्षित लोक आहोत, शाळेत जातो, त्याचं महत्त्व आपल्याला कळालेलं असलं पाहिजे. आपले आरोग्य जपावे म्हणून शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो. समजलं का? नंतर दुसरा प्रश्न बघा, पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे? बघा, पावसाळ्यामध्ये आजूबाजूचं गढूळ पाणी जे असतं पिण्याच्या पाण्यात मिक्स होत असतं आणि ते मिसळलं की पाणी दूषित असण्याचा जास्त संभव असतो आणि दूषित पाणी जर पिलो आपण तर दूषित पाणी पिल्यानं विषमज्वर, कावीळ, अतिसार यासारखे अनेक रोग होऊ शकतात. पिण्याचं पाणी निर्जंतुक असणं फार महत्त्वाचं असतं आणि पाणी उकळल्यानं 100°C पाणी उकळतं आणि त्या 100°C तापमानाला हे रोगजंतू मरतात. म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. थोडक्यात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी सांगूनही काय उपयोग नाही. प्रश्न तुमच्यासाठी विचारतात. मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतोय थोड्या प्रमाणात. तुम्ही ते नीट विचार करायचं, विचारमंथन करणं हे फार महत्त्वाचं असतं. वैयक्तिक स्वच्छता कशी पाळली जाते? आता ही जी वैयक्तिक स्वच्छता असते ती पाळण्यासाठी काय करतात बघा. वैयक्तिक स्वच्छता चांगल्या सवयी आपल्याला आपल्या अंगामध्ये बांधवून पाळली जाते. रोज स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे, शौचात जाऊन आल्यावर जंतुनाशक साबणाने हात धुणे, उघड्यावर कधीही शौच किंवा लघवी न करणे, कचरा इतस्ततः न फेकणे, कोठेही न थुंकणे, या सर्व बाबी ज्या आहेत सर्वांना माहीत असतात. पण काय होतं माहीत आहे, माहीत असूनसुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. ते नियम आपण पाळत नाही की नाही. कुठेही थुंकतो, काहीही करतो. नंतर बाथरूमला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुत नाही, असंच जेवायला बसतो, बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ न करता बसतो. बऱ्याच गोष्टी आहेत की नाही. आपण आजारी असलो तर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, ही देखील महत्त्वाची बाब असते. अशा अनेक वैयक्तिक स्वच्छता पाळण्याच्या अशा अनेक नियम आहेत. आपण जो आहार घेतो तो सुद्धा सुरक्षित असला पाहिजे, आरोग्यपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी भाजीपाला स्वच्छ धुतलेला असला पाहिजे, पाणी गाळून उकळून प्यायला पाहिजे, अन्नपदार्थ झाकलेले आणि स्वच्छ असले पाहिजेत. अशा अनेक उपाययोजना स्वच्छता पाळण्यासाठी आपण करू शकतो. आता आपणाला डेंग्यू पाहायचा आहे. डेंग्यू हा सद्यस्थितीमध्ये आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात तो दिसून येतो. म्हणजे आता जर तुम्ही रोगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात लोकांना कोणता रोग होतो हे जर पाहिलं तर हा डेंग्यू नावाचा जो रोग आहे तो डेंग्यू नावाचा रोग आपल्याला होताना दिसतो. साठलेल्या पाण्यात डास अंडी घालत असतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासाच्या विविध प्रजाती जे असतात त्या डासाच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होतो. हा आजार फ्लेविवायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. बघा कशामुळे होतो हे दिलेलं आहे. साठलेलं पाणी जे असतात त्यामध्ये डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासाच्या विविध प्रजाती असतात आणि त्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवत असतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेविवायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. त्याची लक्षणं डेंग्यूची काय काय असतात बघा. ही लक्षणं माहीत असणं फार गरजेचं आहे. तीव्र ताप येणं हे डेंग्यूचं लक्षण आहे.
तीव्र डोकंदुखी हे डेंग्यूचं लक्षण आहे. उलट्या होणं हे सुद्धा डेंग्यूचं लक्षण आहे. नंतर दुसरं सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या फोडणीत दुखत असतं, समजतंय. नंतर तिसरं रक्तातील रक्तबिंबिका प्लेटलेट्स जे असतात ना त्याचं प्रमाण फार कमी होतं आणि त्यामुळं शरीरांतर्गत रक्तस्राव होत असतो आणि म्हणून हा रोग तसा धोकादायक आणि गंभीर स्वरूपाचा मानला जातो. आता हा होण्याची आकृती दिलेली आहे बघा इथं. हे डास जे निर्माण होतात ना या टायरमध्ये खास करून किंवा आपल्या घरामध्ये कुंडी असते किंवा फुलदाणी असते त्याच्या पाण्यामध्ये हा डास येऊन अंडी घालतो आणि मग त्यापासून डेंग्यूचा प्रसार होतो. ओके, पुढे बघा. म्हणजे घरातच आपले डेंग्यू तयार होतात, या म्हणजे हे डास तयार होतात, व्हायरस तयार होतात. नंतर काय म्हटलं आहे, निरीक्षण करा आणि चर्चा करा. इकडे बघा निरीक्षणासाठी एक आकृती दिलेली आहे, तुम्हाला दिसली का? ही आकृती आहे 2.5 ईडिस इजिप्ती नावाचा जो डास आहे. कोणता डास आहे हा? ईडिस इजिप्ती. ओके, ईडिस इजिप्ती नावाच्या डासापासून कोणता रोग होतो रे? डेंग्यू रोग होतो. डेंग्यू. कोणता रोग होतो? डेंग्यू. आता बघा इजिप्ती ईडिस हा जो असतो तो कुठे कुठे वाढू शकतो बघा. म्हणजे आपला रेफ्रिजरेटर असतो किंवा आपला हा जो असतो काय म्हणतात त्याला फ्रीजर, त्या ठिकाणी तो वाढू शकतो. समजतंय? नक्की समजतंय का? डेंग्यू हा घालवण्यासाठी काय काय केलं जातं? तुमच्या परिसरामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका डासाच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी काय काय उपाययोजना करतात. हा डास डेंग्यूचा जर आपल्याला घालवायचा असेल तर डासांचा हा रोगप्रसार थांबवण्यासाठी किंवा डेंग्यूचा प्रसार थांबवण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करतो ते सर्व इकडे दिलेले आहेत बघा. त्या आकृतीमध्ये दिलेले आहेत की नाही? आकृती जर तुम्ही पाहिली तर त्या आकृतीमध्ये सर्व दिलेलं आहे. काय काय दिले रे? बघा, आपलं जे पाणी आहे ना ते पाणी स्वच्छ ठेवायचं, ते जास्त दिवस ठेवायचं नाही, उघडं ठेवायचं नाही. रेफ्रिजरेटर वगैरे बंद असला पाहिजे. नंतर हे डास जे असतात त्या डाससाठी कॉईल मिळत असते बघा, ती पेटवली की त्याच्या वासानं जातात किंवा उदबत्तीसुद्धा म्हणजे उदकाडीसुद्धा मिळते आपल्याला तशी. नंतर धुरांची हा फोम जो असतो ना तो फवारणी होते बघा, फोम सोडला जातो वातावरणात, त्यामुळं डास होत नाहीत. नंतर अजून काय होतं रे, आपल्याकडे काही हे असतात, काय म्हणतो आपण, घरामध्ये टँक वगैरे असतात, ते टँकसुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजेत. म्हणजे मासे वगैरे पळालेले असतात, काय म्हणतात त्याला, तर हे सारं स्वच्छ असलं पाहिजे. नंतर हा जो डास आहे ना एडिस इजिप्ती, तो ती लहान मुलं जे असतात, ती लहान मुलं ज्या ज्या गोष्टीकडे आकर्षित होतात त्या साऱ्या स्वच्छ करून ठेवण्यात आलेल्या असल्या पाहिजेत. डासांचा रोगप्रसार जो आहे तो डासांचा रोगप्रसार टाळण्यासाठी म्हणजे प्लेवी व्हायरस या प्रकारामुळे 1, 2, 3 हा विषाणू जो असतो तो डेंग्यूची कारणं, प्रतिबंधक उपाय याची आकृती दिलेली आहे. त्यामध्ये कारणं काय असतात आणि प्रतिबंधक उपाय काय असतात. डेंग्यू होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते बघा. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये काय दिलेलं आहे बघा. हिवताप हा ॲनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाण्यामध्ये गटारा या ठिकाणी असतो. आता आपल्याला पाहायचं आहे स्वाईन फ्ल्यू. कोणता पाहायचा आहे? स्वाईन फ्ल्यू. बघा स्वाईन फ्ल्यू संसर्ग होण्याची कारणं काय आहेत बघा. स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारेही होतो. नंतर स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो. म्हणजे एखाद्याला जर स्वाईन फ्ल्यू झाला असेल आणि अशा रोग्याच्या आपण संपर्कात गेलो, त्याच्या शरीराला स्पर्श झाला, त्याच्या शरीरावरचा जो घाम असतो तो घाम स्वाईन फ्ल्यूचा प्रसार सर्वात जास्त प्रमाणात करतो. अजून नाकातील आणि घशातील जो स्राव असतो, शेंबूड, आणि त्याला बडका म्हणतात, आपण खाकरून थुंकतो ना, त्या थुंकीतून सुद्धा या स्वाईन फ्ल्यूचा प्रसार होत असतो. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे इकडे दिलेली आहेत बघा. स्वाईन फ्ल्यूमध्ये धाप लागते किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होतो, घसा खवखवत असतो आणि शरीर दुखत असतं. असे ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणं आहेत. पॉज करायचं, लिहून घ्यायची, थांबवायचं आणि पाठ करून पुढे जायचं.
मग ते तुम्हाला कळत जाणार. इकडे स्वाईन फ्लूचं निदानही दिलेलं आहे. निदान म्हणजे स्वाईन फ्लू झाला की नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी काही टेस्ट असतात का ते इकडे दिलेलं आहे बघा. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा म्हणजे थुंकी असते नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली या ठिकाणी प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा. मार्च 2009 मेक्सिको हा जो देश आहे या देशामध्ये आजाराची प्रथम बाधा झालेली आहे स्वाईन फ्लू 2009 साली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा A H1N2 या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होते आणि मग ती फैलावते. त्याच्या पुढचा जो रोग आहे तो एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम. हा रोग HIV ह्युमन इम्युनोडिफिकेन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. त्यामुळे मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती हळूहळू दुर्बल होते. त्याला विविध रोगाची लक्षणं होतात. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. म्हणजे त्याची लक्षणं आपल्याला दिसत नाहीत. त्यांचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी असते. एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. व्यक्तिसापेक्ष म्हणजे व्यक्ती बदलला की त्याची लक्षणं बदलतात. असे जे रोग आहेत ना त्याची लक्षणं आणि त्याची कारणं एड्सवरती विचारतात तुम्हाला. त्याची लक्षणं तुम्हाला माहीत पाहिजे, तो कशामुळे होतो, त्या रोगाचं त्या व्हायरसचं नाव माहीत पाहिजे, विषाणूचं नाव माहीत पाहिजे तुम्हाला. समजलं बघा. ह्युमन इम्युनोडिफिकन्सी व्हायरस म्हणजे हा विषाणू आहे, त्या विषाणूमुळे HIV होतो. त्यामध्ये मानवाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, तो दुर्बल होतो, त्याला विविध रोगाची लागण होते. ही सारी लक्षणं पाठ पाहिजेत. एक एक पाठ करत पुढे जायचं, गडबड करायची नाही. 2 दिवस लागले धड्याला, 3 दिवस लागले तरी चालेल. नीट व्यवस्थित बघायचं. हे नेहमी लक्षात ठेवा. यामध्ये काय दिले बघा. HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्यानं किंवा सोबत जेवल्यानं HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नसतो. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार आपण केला पाहिजे. तो काही संसर्गजन्य रोग नाही. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा. HIV विषाणू पहिल्यांदा कुठे सापडला. आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडलेला आहे. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत असतो. म्हणजे असुरक्षित असं लैंगिक संबंध जर आला तर यातून हा एड्स नावाचा रोग पसरत असतो. याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि लक्षातही ठेवलं पाहिजे. आता आपल्याला पाहिजेत पाण्यामार्फत होणारा रोग प्रसार. पाण्यामार्फत कोणकोणते रोग होतात बघा. प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार जो आहे, असे कोणकोणते प्राणी. उंदीर घुशीचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणते उपाय आहेत सांगा बघू. तुमच्या घरात कधी उंदीर आणि घुशी पाहिलेत का तुम्ही? असतात बघा बऱ्याच वेळेला. ग्रामीण भागात तर हे खूप असतात. तर घरात, घराच्या बाहेर, शेजापाजारी असे उंदीर घुशींचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतो. घरात व्यवस्थित स्वच्छता असेल तर उंदीर आणि घुशी टिकून राहत नसतात. समजलं. जर अस्वच्छता असेल तर आपण काय करतो, म्हणजे उंदीर आणि घुशी टिकून राहतात. म्हणून उंदीर आणि घुशीचा नायनाट करण्यासाठी जे उपाययोजना असतात त्या उपाययोजनामध्ये पहिली उपाययोजना घर स्वच्छ असलं पाहिजे. तुम्ही राहताना ते ठिकाण, ते घर अस्वच्छ असता कामा नये. नंतर सर्वप्रथम घरात जे अडगळ असते ना, जिथं उंदीर आणि घुशी लपून राहतात, ते अडगळ काढली पाहिजे. घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. घरातील उंदीर पकडण्यासाठी पिंजरेही लावता येतात. ते पिंजरे आपल्या घरात असले पाहिजेत. मांजर एखादं जर पाळलं ना, अनेक उपाययोजना असतात. एखादं जर मांजर पाळलं ना तर घुशी आणि उंदीर यावरती नियंत्रण येतं. समजलं. कारण
मांजर ते उंदीर मारून खातात, समजलं. परंतु ही पद्धत चांगली नाही ना. मांजर पाळल्यामुळे देखील घुशी उंदीर यावर नियंत्रण येते. विषारी औषधं घालून सुद्धा उंदीर मारले जातात, घुशी मारल्या जातात. आता हे विषारी औषध घालून मारणं चांगलं आहे का? नाही. त्यामुळे आपल्यालाही विषबाधा होण्याचा संभव असतो, समजलं. असे विविध उपाय करता येतात. दुसरा प्रश्न सांगा पाहूमध्ये काय विचारला आहे बघा. पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी कशी घ्याल? बघा, माणसाप्रमाणेच पाळीव प्राणीसुद्धा निरनिराळ्यांची आजाराची बाधा लागण त्यांनासुद्धा होऊ शकते. असे प्राणी काही ठराविक रोगाचे वाहकसुद्धा असू शकतात बरं का. म्हणजे त्या प्राण्यामार्फत आपल्यामध्ये तो रोग येऊ शकतात, समजते तुम्हाला. त्यांच्या काही आजारामुळे आपल्याला देखील संसर्ग होऊ शकतो. ती भीती तरी नक्की असते. मुक्या प्राण्यांना त्यांच्या दुखण्याविषयी काही सांगता येत नाही, म्हणून आपणच आपल्या पाळीव प्राण्याची, पक्ष्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. वारंवार पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. नंतर तिसरा प्रश्न बघा, कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? बघा, कबुतऱ्यामुळे श्वसन संस्थेच्या बऱ्याच रोगाचा संसर्ग होऊ शकतो. अस्थमा किंवा दमा या रोगाचा संबंध कबुतराच्या पिसांशी आणि विष्ठेशी असल्याचे आढळून आलेले आहे. म्हणजे आपल्याला जो अस्थमा आणि दमा होतो ना, तो कशामुळे होतो? कबुतराच्या पिसामुळे आणि विष्ठेमुळे. भटक्या प्राण्यांचे कोणी मालक नसतात, माहीत आहे तुम्हाला. जे भटकी प्राणी असतात त्यांचं कोण मालक आहे? त्यांना कोण रोखणार आहे की नाही? त्यामुळे त्यांना लसीकरण किंवा त्यांच्या इतर आरोग्याविषयी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे रेबीजसारख्या रोगांची त्यांना लागण झालेली दिसू शकते. अशा प्राण्यांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. आणि शेवटचा चौथा प्रश्न सांगा पाहू मधला, उंदीर, घुसे, झुरळे याचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? अर्थातच खूप हानिकारक असं असतं हे. उंदीर किंवा घुशी या काही रोगाच्या वाहक असतात, ते आपल्या घरामध्ये असू नयेत. जीवाणूजन्य प्लेग हा रोग उंदराच्या माध्यमातून मानवात पसरला जातो. झुरळे विषमज्वराच्या जीवाणूची वाहक असू शकतात. त्यामुळे उंदीर, घुशी, झुरळे अशा प्राण्यांचा मानवी आरोग्याशी थेट संबंध येत असतो. ओके, असे हे 4 प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. नंतर आता आपण पुढे रेबीज नावाचा जो रोग आहे तो पाहणार आहोत. नक्की रेबीज काय आहे, कशामुळे होतो, हे रोग सारे आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्याची लागण कशी होते, मग काळजी कोणती घ्यायची हे आपण ठरवू शकतो. आता बघा, रेबीज हा जो रोग आहे हा प्राणघातक असा रोग आहे बरं का. हा प्राण्यांच्या माध्यमातून होत असतो, वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून. रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर हे जर प्राणी आपल्याला चावले तर त्यामुळे हा रेबीज रोग होतो. जर रेबीज झालेला विषाणू असलेले प्राणी, रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेले जे प्राणी असतात, उदाहरणार्थ कुत्रा, ससा, माकड, मांजर हे जर चावले तर या रोगांचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. त्याला जलदोष, हायड्रोफोबिया असं म्हणतात. हे या रोगाचं महत्त्वाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे रेबीज झालेल्या माणसाच्या मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतो हा विषाणू. जलद्वेष असं म्हणतात त्याला, हायड्रोफोबिया हे या दोषाचं लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असंही म्हणतात. म्हणजे रेबीज झालेला रोगी जो असतो ना, तो पाण्याला खूप घाबरतो आणि त्यामुळं तो पाण्याला घाबरत असल्यामुळे त्याला जलसंत्रास असंही म्हटलं जातं. रेबीज प्राणघातक रोग आहे बरं का. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्याच्यावर संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यावर त्या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा वाटतं काय नाही, मी सुरक्षित आहे. पण बऱ्याच दिवसानंतर, 2-3 महिन्यानंतर त्यांची लक्षणं मग दिसू लागतात आणि तो रोग होतो. हा प्राणघातक रोग आहे, त्यामुळे वेळीच त्याच्यावर उपचार केला पाहिजे. रेबीज रोगाची लक्षणे बघा, 2 ते 12 आठवडे ताप राहतो, अतिशयोक्ती करत वागणे, नंतर पाण्याची भीती वाटणे. म्हणजे अतिशयोक्ती करत वागणे म्हणजे कळते की नाही, म्हणजे त्याच्या बोलण्यात बडाई असतात, खूप बडाई असतात. अतिशयोक्ती, कोणत्याही गोष्टी तो अतिशयोक्ती करत असतो, जास्त सांगत असतो, जास्त बोलत असतो, पाण्याची भीती वाटत असते त्याला. ही मुख्य लक्षणं आहेत. आता इंटरनेट माझा मित्र म्हणून एक सदर दिलं आहे बघा खाली चौकटीमध्ये, बघताय तुम्ही.
इंटरनेटवर रेबीज या रोगासंबंधीचे विविध व्हिडिओ आहेत, ते पहा म्हणून सांगितलेलं आहे. रेबीज रोगाबद्दल प्रतिबंधात्मक उपचाराची माहिती मिळवा आणि त्याची यादी तयार करा. आता प्रतिबंधात्मक उपायांना लस आहे, लसीकरणानं त्याच्यापासून संरक्षण करता येतं. कळतं आहे ना तुम्हाला? पुढे बघा, आता पेज नंबर 10वरती या. मग आपण संसर्गजन्य रोग इथं संपतायत. आता पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया, कारण एकाच दिवशी अख्खा लेक्चर काही डोक्यात बसणार नाही की नाही, अख्खा लेसन काही डोक्यात बसणार नाही. त्यामुळं हे इथंपर्यंतचा जो अभ्यास होता तो संसर्गजन्य रोग होते. आता आपणाला असंसर्गजन्य रोगाकडे पाहायचं आहे. पेज नंबर 10वरती आहेत बघा, असंसर्गजन्य रोग. बघितले का तुम्ही? आता हे जे असंसर्गजन्य रोग आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. या लेक्चरला आपण संसर्गजन्य रोग पाहिले. आता लेक्चर जे आहे ना ते एकदा पाहून थांबायचं नाही, एकदा दोनदा ऐकायचं. ऐकून ते पाठ झालं पाहिजे. मी बऱ्यापैकी पुस्तकात असणारी आणि पुस्तकात नसणारी विचारलेले जे प्रश्न असतात पूर्वज्ञानासाठी ते सारे विस्तारित सांगत असतो. त्यामुळे ते ध्यान देऊन ऐकायचं. एकदा सोडून दोनदा ऐकायचे, तीनदा ऐकायचे आणि मग अभ्यासाला घ्यायचं. मग आपण वाचून काढायचं. नाही एखादा शब्द समजला तर विचारायचं. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण असंसर्गजन्य रोग शिकूयाल. ओके, धन्यवाद.